गरमीचे दिवस चालू झाले की शरीराला थंडावा देण्यासाठी नेहमी आपल्याला काहीतरी थंड थंड प्यावंसं वाटतं. तर घरात काही नसेल तर पटकन सरबत बनवण्यासाठी एक प्रेमिक्स मी शेअर करणार आहे. त्याचबरोबर शरीराला थंडावा देणाऱ्या पदार्थांपासून 4 प्रकारचे वेगवेगळे शीतपेये म्हणजेच समर ड्रिंक्स कसे करायचे ते तुमच्यासोबत शेअर करत आहे. नमस्कार, मी श्रावणीज होम किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर प्रथम मी इथे गोंदकतिरा घेतला आहे. हा गोंदकतिरा भिजून खाल्ला तर शरीराला थंडावा देतो आणि उष्माघातापासून संरक्षण करतो. तसेच हा त्वचेची चमक वाढवण्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर आहे. हा असा डिंकासारखा दिसतो पण तो जास्त मोठ्या आकाराचा असतो. बरेच जण गोंदकतिरा आणि डिंक ओळखण्यामध्ये गफलत करतात, म्हणून मी इथे डिंक सुद्धा दाखवले आहे. डिंक हा थोडासा लालसर आणि चकचकीत दिसतो. हा खूप उष्ण पदार्थ आहे. याचा शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी फायदेशीर आहे. म्हणूनच हिवाळ्यात आपण हा डिंक सेवन करतो. तर ह्या दोघांचे विरुद्ध गुणधर्म आहे, म्हणून गोंदकतिरा घेताना पारखून घ्यायचा. तर इथे आपण गोंदकतिरा घेतला आहे. हा एका माणसासाठी 4 ते 5 खडे एवढे पुरेसे होतात. पाणी घातल्यावर ते भरपूर फुलून येतात. साधारण 7-8 तास हे पाण्यात झाकून भिजून ठेवायचे. आता इथे 2 चमचे सब्जा घेतला आहे. डिहायड्रेशन टाळण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी सब्जा फायदेशीर आहे. एकदा या सब्जा पाण्यात भिजवला की 15-20 मिनिटांमध्ये चांगला फुलून येतो. हे आता बाजूला ठेवून देऊया. आता आपण आयत्या वेळेला थंडगार सरबत बनवण्यासाठी एक प्रीमिक्स तयार करूयात. त्यासाठी 1 वाटी बडीशेप घेतली आहे. बडीशेपच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते. बडीशेप थंड असल्याने शरीरातील तापमान नियंत्रित ठेवते. 1 वाटी बडीशेप मिक्सरला भांड्यात घ्यायचे. त्यात 1 वाटी खडीसाखर घ्यायची. खडीसाखर थंड आणि औषधी आहे. इथे खडीसाखर ऐवजी साधी साखर घेतली तरी सुद्धा चालेल. खडीसाखरेने खोकला आणि घशातील खवखव नाहीसा होतो. यात पाव चमचा वेलची पावडर घेतली आहे. वेलची पावडरने सरबताला सुगंध चांगला येणार. आता हे सर्व मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं. ही अशी पावडर तयार झाली की चाळणीत पावडर गाळून घ्यायची. जेवढी बारीक येते तेवढी घ्यायची आणि जाड राहिलेली पुन्हा मिक्सरमध्ये पुन्हा बारीक करून गाळून घ्यायची. सर्व गाळून झाली की एका डब्यामध्ये किंवा बरणीत भरून ठेवायची. म्हणजे जेव्हा कधी झटपट सरबत बनवायचं असेल ही पावडर घालून सरबत तयार करू शकतो. हा असा प्रीमिक्स आपण महिनाभर वापरू शकतो. तर आता सरबत बनवायला इथे मी गोंदकतिरा 8 तास भिजून आधीच घेतला होता. पाण्यात हा असा छान फुलून आला आहे. तसंच सब्जा सुद्धा 1 तास आधी भिजून घेतले होते. सरबत बनवायला हे दोन्ही पण जिन्नस तयार आहेत. तर आपण सरबत करायला घेऊयात. तर इथे मी 2 चमचे बडीशेप प्रीमिक्स घेतला आहे. ते तुम्ही जेव्हाच्या तेव्हा डायरेक्ट बडीशेप आणि खडीसाखर घेऊ शकता. प्रीमिक्समुळे झटपट सरबत तयार होते. त्यात 2 बर्फाचे खडे घातले आणि पाणी घातलंय. वर अर्धा लिंबाचा रस घालायचा. लिंबाने शरीराला व्हिटॅमिन सी मिळतं. यात तुम्ही पाहिजे तर सब्जा घालू शकता. सरबत छान मिक्स करून घ्यायचं. थंडगार आंबट गोड बडीशेपचं सरबत तयार झालं आहे. आता पुदिन्याची 10-15 पानं ग्लासात घ्यायची. 2 गुळाचे खडे बारीक करून घालायचे. इथे तुम्ही साखर घातली तरी सुद्धा चालेल. गुळाने शरीरात आयर्नचं प्रमाण वाढतं. पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची. पाव चमचा काळं मीठ. 1 चमचा भिजवलेला गोंदकतिरा घालायचा. 1 चमचा भिजवलेला सब्जा. आता यात 1 ग्लास ताक किंवा दही मिक्स करायचं. सर्व छान मिक्स करून घ्यायचं. हेल्दी अशी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी लस्सी तयार झाली आहे. हे असे 2 वेगवेगळे ड्रिंक्स तयार करून झालेले आहेत. आता एका ग्लासात 1 चमचा भिजवलेला सब्जा घ्यायचा. 1 चमचा गोंदकतिरा घ्यायचा. दोन्ही पण मिक्स करायचं. पाव चमचा मिक्स ड्रायफ्रुट्स पावडर घालायची. सर्व एकत्र करायचं. 1 चमचा साखर घालायची. इथे मी दुधामध्ये केशरच्या 3-4 काड्या घालून दूध गरम करून थंड केलं होतं. ते दूध यामध्ये ॲड करायचं. वर ड्रायफ्रुट्स घालायचे. थंडगार असं हेल्दी गोड दूध सुद्धा तयार झालं आहे. उन्हाळ्यात ताकद वाढवण्यासाठी हे फायदेशीर आहे. आता मिक्सरच्या भांड्यात पाव कप पुदिना घेतला आहे. पाव इंच आल्याचा तुकडा, अर्धा लिंबाचा रस घालायचा. चटपटीत चवीसाठी पाव चमचा चाट मसाला घालायचा.
पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, 1 चमचा साखर, थोडं पाणी घालून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं. हे वाटलेलं पाणी ग्लासात काढून घ्यायचं. वर 2 बर्फाचे तुकडे घालायचे. आता यात वॉटर सोडा ॲड करायचा किंवा लिमका ॲड करायचा. मस्त असं स्वीट लाईम सोडा तयार झाला आहे. तर मस्त असे रिफ्रेशिंग 4 प्रकारचे कोल्ड्रिंक्स तयार झाले आहेत. प्रत्येक ड्रिंक्समध्ये त्याचे वेगवेगळे आहेत. काही आंबट गोड तर फक्त गोड दूध, असं वेगवेगळे रिफ्रेशिंग ड्रिंक्सचे प्रकार. तुम्हाला आवडले तर घरी या उन्हाळ्यात नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.